यानंतर बघूयात महत्त्वाच्या बातम्या। नितेश राणेंविरोधात धुळ्यामध्ये मराठा संघटना आक्रमक। श्वानाच्या प्रतिकृतीवर नितेश राणेंचा फोटो लावत जोरदार घोषणाबाजी। संसदेच्या कामकाजात अडथळा। काँग्रेसच्या 5 खासदारांसह एकूण 15 खासदारांचं संपूर्ण अधिवेशनातून निलंबन, तर सुरक्षेच्या कारणास्तव 7 कर्मचाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई। संसद घुसखोरी प्रकरणी महाराष्ट्रातल्या अटकेमध्ये असलेल्या अमोल शिंदेनं महाराष्ट्रातून फायर क्रॅकर नेले। 1.5 वर्षांपूर्वी बंगळुरूमध्ये बैठक। मार्च महिन्यात झालेल्या अधिवेशनात संसदेची रेखी। बुटांची तपासणी होत नसल्यानं बुटातून फायर क्रॅकर संसदेत नेले। संसद घुसखोरी प्रकरणातील 4ही आरोपींना 7 दिवसांची पोलीस कोठडी। चौघांची 1.5 वर्षांपूर्वी फेसबुकवर ओळख। शेतकरी आंदोलन आणि महागाईवरून सरकारला इशारा देण्यासाठी कट रचला, सूत्रांची माहिती। देशोन्नतीचे संपादक प्रकाश पोहरेंकडून विधान भवनामध्ये घोषणाबाजी। विदर्भाच्या प्रश्नावर अधिवेशनामध्ये चर्चा होत नसल्याचा पोहरेंचा आरोप। घटनेनंतर सुरक्षा रक्षकांनी पोहरेंना बाहेर काढलं। म्हणजे प्रश्न घ्यायचे, या सगळ्या संदर्भामध्ये निषेध व्यक्त केला पाहिजे। खरं म्हटलं म्हणजे नुसते तमाशे चालले, लोकांचा अधिवेशनाचा वेळ गमवायचा, लोकांचा पैसा गमवायचा। विधान भवनातील पत्रकार गॅलरीतून घोषणाबाजी झाल्यानं शेलारांकडून आक्षेप। विधानसभेच्या सुरक्षेवरही उपस्थित केला सवाल। दरम्यान संबंधितांची चौकशी करून कारवाई करण्यात येईल। तालिका अध्यक्ष चेतन तुपेंची माहिती। कारवाई करायला पाहिजे। काय अध्यक्ष महोदय कोण आहे ते? काल परवा आपण हा विषय बोललो, आज परत ही परिस्थिती आहे। विधान भवनात त्या ठिकाणी लोकसभेमध्ये वरना कोणीतरी उडी मारली, विधानसभेच्या गॅलरीमधून कोणी बोलून जातं अध्यक्ष महोदय। ही काय परिस्थिती अध्यक्ष महोदय? शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधिमंडळ सुप्रीम कोर्टाकडे 3 आठवड्यांची वेळ मागणार। विधिमंडळ आज याचिका दाखल करण्याची शक्यता। अण्णा हजारेंबद्दल केलेलं वक्तव्य माझं वैयक्तिक मत। अण्णा हजारेंच्या नोटिशीला जितेंद्र आव्हाडांचं उत्तर। माहितीचा अधिकार आणि लोकपाल कायदे अण्णांमुळे झाले नसल्याचं आव्हाडांचं वक्तव्य। सध्याच्या महायुती सरकारचं नागपुरातलं हे शेवटचं अधिवेशन। विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय आमदारांचं विधिमंडळासमोर फोटो सेशन।